नमस्कार सर्वांना. तर मी आज थोडंसं बोलणार आहे, त्याच्यानंतर छोटंसं गाणं म्हणणार आहे. तर काय होतं, काही माणसं अशी असतात की असं म्हणजे त्यांना खूप दुसऱ्यांची निंदा करायची सवय असते. सतत दुसऱ्याची निंदा करायची. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, निंदा करा तुम्ही दुसऱ्यांची, पण किती वेळ? 5 मिनटं, 10 मिनटं. जर तुम्ही तास 2 तास दुसऱ्यांची निंदा करत असाल तर जो ज्याची तुम्ही निंदा करता तो तर मूर्ख आहेच, पण तुम्ही ज्याची निंदा करता त्याच्यापेक्षा जास्त मूर्ख तुम्ही आहात, असं असं मला वाटतं. तर दुसरं असं सांगायचं मला, काही माणसं असं म्हणजे सतत खोटं बोलण्याची सवय असते त्यांना, म्हणजे खोटंच बोलतात. त्यांना असं वाटतं आम्ही जे खोटं बोलतो ते दुसऱ्यांना काही कळत नाही. तर मला अशा माणसांना सांगायचं आहे, तुम्ही खोटं बोलता म्हणजे काय, तुम्ही काय पुण्याचं काम तर करतच नाही. खोटं बोलणं हे सुद्धा एक पापच आहे, आणि खोटं ते खोटंच असतं, ते कधी पण दुसऱ्यांना कळतं. तर माझं एवढंच म्हणणं आहे, कधी कोणासंग खोटं बोलू नका. तुमच्या खोटं बोलण्यामुळं दुसऱ्याचं जर नुकसान होणार असेल तर ते तुम्हाला पण धोक्याचं आहे, दुसऱ्याला पण धोक्याचं आहे. ते एक असं म्हणजे मोठं पाप आहे, एवढं लक्षात ठेवा. दुसरं असं सांगायचं आहे मला, काही माणसं अशी असतात नाही का, त्यांना खूप असं म्हणजे फुकट खायची सवय असते. दुसऱ्यांनी खर्च करायचा आणि त्यांनी बसून खायचं. तर मला अशा माणसांना सांगायचं, जरा तुमची फुकट खाण्याची सवय कमी करा. काहीतरी कामधंदा करा, स्वतःचं पण पोट भरा, दुसऱ्यांचं भरा. आणि दुसऱ्यांना त्रास देत आहे म्हणजे हे काही पुण्याचं काम नाही, ते सुद्धा एक पापच आहे, असं मला वाटतं. तर शेवटला जाता जाता मी सांगते, मला असं सांगायचं, मी माझ्या हा व्हिडिओ केला म्हणजे माझ्या जवळच्या व्यक्तीने कोणी पाहिलं तर त्यांच्यासाठी मी मुळीच केलेला नाही. तर अशी भरपूर माणसं असतात फुकट खाणारी, अशी म्हणजे घरात काहीच काम करायचं नाही, नुसतं वायफळ फिरायचं, अशी माणसं असतात. ते माझा व्हिडिओ बघतील, जे तसे असतील त्यांना लागेल. तर ज्याला समजा काही बोलायचंच असलं तर त्यांनी मला येऊन विचारावं, म्हणजे माझे हे जवळच्या व्यक्तींना मी म्हणते. बाकीच्यांना तर काय म्हणजे माझ्यावर जोरात नाही का, मी कुणाला असं वाईट काही बोलतही नाही, सांगतही नाही. तर एवढंच मला सांगायचं होतं. काही चुकलं असलं तर माफ करा. तर चला, जाता जाता छोटंसं गाणं म्हणते. चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या स्पंदनात झुलवी तुला झुला अंगाई गीत गात, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो. चला, बोलण्यामुळं गाणं थोडंसं नीट नाही म्हणता आलं मला, त्याबद्दल मी तुमची माफी मागते. चला, बाय सर्वांना.